नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की चहाच्या वेळेस काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि आज तर रविवार आहे आणि रविवार म्हटलं की मुलांना बऱ्याचदा खूप असं टेस्टी पण त्यांच्या मनासारखं काहीतरी हवं असतं. यासाठीच आजची रेसिपी आहे. आज आपण बनवलेला आहे कॉफी वापरून केक बनवलेला आहे. मस्त रेसिपी आहे, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. आणि ही रेसिपी अगदी साधी सिंपल आहे, कोणीसुद्धा करू शकेल अशी रेसिपी आहे. अगदी जाळीदार मस्त स्पंजी केक तयार झालेला आहे, तो सुद्धा कॉफीच्या फ्लेवरमध्ये. ही रेसिपी तुम्ही टी टाईमच्या वेळेस अगदी कोण पाहुणे आले या स्वतःसाठी करू शकता. कॉफीपासून ही रेसिपी बनलेली आहे आणि साहित्य देखील आधी साधी सिंपल आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा म्हणजे 1/4 कपपेक्षा पण अर्धं दूध घेतलेलं आहे. थोडंसं कोमट आहे. या दुधामध्ये आपल्याला 2 टीस्पून कॉफी घालून घ्यायची आहे आणि ही कॉफी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे, कारण कॉफी पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. आता आपण हे दुधामध्ये घातलेलं आहे, थोडंसं मिक्स करून घेऊया. मिक्स करून आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. आता आपण एक बाउल घेतलेला आहे मोठा, याच्यामध्ये आपण 1 कप ब्राऊन शुगर घेतलेली आहे. इथे मी माझ्याकडे ब्राऊन शुगर होती ती, त्या ठिकाणी तुम्ही साधी साखर जरी वापरली तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर आपण अर्धा कप दही घेतलेला आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. तसेच 1/4 कप आपण सनफ्लॉवर ऑइल वापरलेलं आहे. शेंगदाणा तेल वगैरे इथे वापरायचं नाही, कारण तेलाचा वास येतो. आता हे सर्व आपण एकत्रितरित्या अगदी मिक्सचर ते क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिली असेलच, ब्राऊन शुगर ही अख्खीच आपण घातलेली आहे, पावडर स्वरूपात अजिबात घातलेली नाही. ब्राऊन शुगर ही पटकन विरघळली जाते, त्यामुळे मी अशीच पूर्ण वापरलेली आहे. पावडर करायची काही गरज नाही आहे. आता हे पहा, आपलं हे जे टेक्स्चर आहे अगदी क्रीमी स्वरूपात तयार झालेलं आहे. अजून थोडा वेळ याला आपण फेटून घेऊयात. व्यवस्थित फेटून घेतल्याने काय होतं, जी साखर आपली आहे ती छान विरघळली जाईल पटकन. आता हे आपलं क्रीमी टेक्स्चर तयार झालेलं आहे. याच्यामध्ये अजून बाकी आपण जे साहित्य आहे ते घालून घेऊया. यासाठी मी याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे. मैद्याच्या ठिकाणी तुम्ही गव्हाचे पीठ जरी घेतले तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर या मिश्रणामध्ये आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे, तसेच अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्रितरित्या मिक्स करून चाळून घेऊयात व्यवस्थित. यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या इसेन्सची गरज पडणार नाही, कारण इथे आपण कॉफी फ्लेवरचा केक बनवत असल्यामुळे आपण पूर्णपणे कॉफी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. पीठ आपलं चाळून झालेलं आहे. आता आपण हे एकत्रितरित्या पूर्णपणे या क्रीमी मिक्सचरमध्ये मिक्स करून घेऊयात. आपल्याला याच्यामध्ये जो दुधाचा वापर करायचा आहे तो आपल्याला अगदी अंदाजानुसार दुधाचा वापर करायचा. आता हे मिश्रण अगदी मिक्स करून घेऊया. मग याच्या अंदाजानुसार आपण याच्यामध्ये दूध किती मिक्स करायचं आहे ते पाहून घेऊया. आता जे आपण कॉफीचं मिक्सचर बनवून घेतलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला इथे आता वापरायचे आहे. मिश्रण थोडंफार घट्ट झालेलं आहे. आता आपण जे कॉफीचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि त्या अंदाजानुसार अजून किती प्रमाणात आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे ते अंदाज येईल. मिश्रण असे झाले पाहिजे की आपण ज्यावेळी टीनमध्ये बेक करण्यासाठी हे मिश्रण ओतू
त्यावेळी मिश्रण आपोआपच ते पडले गेले पाहिजे, त्यामुळे तशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं असणार आहे. अजून इथे मला वाटतं थोडाफार दुधाचा वापर करावा लागेल. यासाठी मी 1/4 कप दूध इथे घेणार आहे आणि ते सुद्धा मी अगदी अंदाजानुसार थोड्या अंदाजानुसारच दुधाचा वापर करणार आहे. जर इथे तुम्हाला स्ट्रॉंग कॉफी फ्लेवर हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही 2 टीस्पून इथे मी कॉफी पावडर घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही 3 टीस्पूनसुद्धा वापरू शकता. आता थोडे करत दूध आपण हे मिक्स करून घेऊयात आणि मिश्रण कसे होते आहे ते आपण पाहूया. त्या अंदाजानुसारच आपल्याला दुधाचा वापर इथे करायचा आहे. मिश्रण अजून थोडेसे घट्टसरच आहे, त्यामुळे अजून थोडे आपण दुधाचा वापर करूया. पहा, मिश्रण अगदी व्यवस्थित आपल्याला जसं हवं होतं तसं आता तयार झालेलं आहे. त्याचबरोबर आता आपण केकचा टीन तयार करून घेऊया. त्याला मी ऑलरेडी ग्रीसिंग केलेलं आहे. त्यामध्ये मी बटर पेपरसुद्धा घातलेला होता. आधीच सगळी तयारी करून घेतली होती. आता आपण जे मिश्रण आहे ते पहा, अगदी पटकन असं या टीनमध्ये पडलं गेलेलं आहे. म्हणजे आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित रेडी झालेलं आहे. आता आपण हे सर्व मिश्रण यामध्ये टीनमध्ये टाकल्यानंतर थोडंसं टॅप करून घेऊया, म्हणजे मिश्रण एकसारखे पसरले जाईल सर्व बाजूनी. याच्यावरती जर तुम्हाला चोको चिप्स वगैरे घालायचे असतील तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता. मस्त असा हा टी टाईम स्नॅक्स एक प्रकारचा तयार होतो. हा केक मी ओव्हनमध्ये करणार आहे आणि ओव्हन मी 180 डिग्रीला ऑलरेडी 10 मिनटासाठी प्रीहीट करून घेतलेला आहे. आता आपण हा केक टीन या ओव्हनमध्ये ठेवूया आणि 30 मिनटासाठी 180 डिग्रीलाच आपण बेक करून घेऊया. जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर तुम्ही 10 मिनिट कुकर पहिल्यांदा प्रीहीट करून घ्यायचं आहे, ज्या पद्धतीने आपण ओव्हन प्रीहीट करून घेतो. तसेच 25 ते 30 मिनटासाठी तुम्ही लो गॅसवर कुकरमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता. आपले 30 मिनिट झालेले आहेत. आपण केक पाहूया. मस्त असा आपला हा केक रेडी झालेला आहे. आपण थोडंसं त्याच्यामध्ये सुरीच्या साहाय्याने पाहूया. जर याच्यामध्ये आपण थोडंसं सुरीच्या साहाय्याने चेक करूया की केक खालून कसा तयार झालेला आहे. केक अजिबात चिकटत नाही आहे, म्हणजे केक पूर्णपणे आपला रेडी झालेला आहे. मस्त असा हा टी टाईम स्नॅक्स आपण तयार केलेला आहे. आता थंड झाल्यानंतर आपण याला डिमोल्ड करून घेऊया आणि त्याचे स्लाइस करून आपण चहासोबत सर्व करूया. तुम्हीसुद्धा अशी रेसिपी करून पहा. मस्त अशी रेसिपी आहे. अगदी स्पंजी सॉफ्ट असा हा केक तयार होतो. साधा सिंपल आहे पण टेस्टी आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा, कारण मी अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. पहा, आपला हा केक किती स्पंजी आणि एकदम सॉफ्ट असा तयार झालेला आहे. तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. धन्यवाद.